पंतप्रधान मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची भाकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मोदींचं कालचं भाषण राजकीय, गंभीरपणे चौकशी करून कारवाई करण्याची खासदार संतोष कुमार यांची मागणी। नरेंद्र मोदी यांनीच देशाची माफी मागावी, संजय राऊत यांची मागणी। मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप। मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडल्याची टीका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामतीत प्रचार। रविवारी सकाळीच साधला नागरिकांशी संवाद। जय पवारांचीही मतदारांना साथ। यंदा जिल्हा परिषदांतील शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती। जनगणनेच्या कामामध्ये खंड पडू नये म्हणून सरकारचा निर्णय। ग्रामविकास विभागाने पाठवले सर्व झेडपींच्या सीईओंना पत्र। हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। हॉर्मुझवरती आमचंच नियंत्रण असल्याचा इराणचा दावा। भारताच्या 2 जहाजांवर गोळीबार झाल्यानंतर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला। राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा तसंच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज। काढणी केलेली पिकं सुरक्षित ठेवण्याचं कृषी विभागाचं आवाहन। आज वैशाख शुद्ध अक्षय्य तृतीया। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्तावरती सोनं, वाहन, घर, दुकान खरेदीला प्राधान्य। पुण्यात दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।